सतीश भोसलेला प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणण्यात आलेला आहे। बीडच्या शिरूर पोलिसांकडे सतीश भोसलेचा सध्या ताबा आहे। आज सतीश भोसलेला बीडच्या शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं जाणार आहे। सतीश भोसलेला आजच शिरूर पोलीस कोर्टात हजर केलं जाणार आहे। सतीश भोसलेच्या पोलीस कोठडीची कोर्टाकडे मागणी सुद्धा केली जाणार आहे। सतीश भोसलेला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। सतीश भोसलेला प्रयागराजमधून आधी मुंबईत आणलं, तर मुंबईतून विमानानं संभाजीनगरला नेलं आणि आता संभाजीनगर विमानतळावरून सतीश भोसलेला बीडमधील शिरूरमध्ये आणण्यात आलं। त्यामुळे आज या संदर्भात कायदेशीररित्या प्रक्रिया घडणार आहे। खोक्याचा ताबा आता बीड पोलिसांकडे। आधी खोक्याला संभाजीनगरमधून खरंतर प्रयागराजमधून संभाजीनगर या ठिकाणी महाराष्ट्रात आणण्यात आलं। त्यानंतर खोक्याचा ताबा बीड पोलिसांकडे। बीडमधल्या शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आज खोक्याला आणण्यात आलं। त्यानंतर आता वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात येणार आहे। त्यानंतर आजच कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडलेत। मी उदयकडे जाणार आहे। उदय, खरं तर सतीश भोसले जो मागच्या आठवडाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता, त्याला प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आलं, आज बीडमध्ये आणण्यात आलंय। काय सविस्तर आजच्या दिवसभरातल्या घडामोडी घडू शकतात बीडमध्ये? नक्कीच, कारण आपण बघितलं तर सतीश भोसलेच्या विरोधात 3 गुन्हे दाखल झाले होते शिरूर पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर त्याचा शोध सुरू होता। 5 ते 6 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता। प्रारंभी अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर असा प्रवास करत तो थेट प्रयागराजला पोहोचला। त्या ठिकाणी त्याचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर त्या ठिकाणीच उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि बीड पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती। बीड पोलिसांचं पथक प्रयागराज येथे पोहोचलं आणि त्याने याचा सतीश भोसलेचा ताबा घेत आता त्याला संभाजीनगरहून बीडकडे आणलंय आणि आता शिरूर पोलीस ठाण्यात सध्या त्याला ठेवलंय। आपण पाहू शकतो या शिरूर पोलीस ठाण्यातच थोड्या वेळापूर्वी सतीश भोसलेला आणण्यात आलं होतं। या ठिकाणी त्याची आता जी अटकेची कायदेशीर कार्यवाही ती केली जात आहे। याबरोबरच त्याला आता येथील रुग्णालयात हजर केलं जाणार आहे आणि त्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्याच्यावर जे दाखल गुन्हे आहेत त्या संदर्भात युक्तिवाद देखील होईल आणि त्याची पोलीस कोठडी मागितली जाईल। आपण जर पाहिलं तर सतीश भोसलेनं जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, एका व्यक्तीला बॅटनं अमानुष मारहाण केली होती, त्यानंतर तसेच ढाकणे पिता पुत्राला देखील अमानुष मारहाण केली होती। यामध्ये दिलीप ढाकणे यांचे दात पडले होते, तर महेश ढाकणे याचा पाय फ्रॅक्चर झाला होता, त्या संदर्भात देखील गुन्हा दाखल आहे। यानंतर वन विभागाच्या पथकाने सतीश भोसलेच्या घरी धाड टाकत त्या ठिकाणाहून शिकारीचं जे साहित्य आहे ते देखील जप्त केलं होतं आणि वाळलेलं मांस देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलं होतं। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं ही सगळी कारवाई अतिशय गतीनं सुरू आहे। यानंतर वन विभागानं या ठिकाणी कारवाई करत त्याचं जे अनधिकृतरित्या बांधलेलं घर होतं ते देखील पाडलंय आणि त्यानंतर आता आपण पाहिलं रात्री त्या ठिकाणी अज्ञातांनी ते घर देखील पेटवून दिलं। अशा सगळ्या एकंदरीत आपण गेल्या 5 ते 6 दिवसाच्या ज्या घडामोडी आहेत त्या पाहिल्यात। आता या ठिकाणी जे आहे ती अटकेची कार्यवाही सुरू आहे। यानंतर त्याला वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि मग न्यायालयात हजर केलं जाणार आहे। नक्कीच उदय, महत्वाचा हा सुद्धा एक मुद्दा आहे की एकंदरीत 3 गुन्हे दाखल आहेत। वन विभागाने सुद्धा 2 गुन्हे दाखल केलेत आणि आज वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे। त्यानंतर कोर्टात सुद्धा आजच हजर केलं जाणार आहे। कायदेशीररित्या काय घडामोडी आज कोर्टात घडू शकतात? नक्कीच, कारण 3 वेगवेगळे गुन्हे आहेत। आता सर्वात आधी शिरूर पोलीस जे आहे ते कुठल्या गुन्ह्यात त्याची पोलीस कोठडी मागतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सतीश भोसलेला जेव्हा आता हजर केलं जाणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे दंगल नियंत्रण पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आज सकाळपासूनच शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारात हा बंदोबस्त तैनात आहे। थोड्याच वेळात पोलीस या ठिकाणाहून घेऊन जातील आणि मग त्यानंतर त्याला हजर केलं जाणार आहे। दुसरीकडे पोलिसांनी आणखी एक कारवाई केली होती। सतीश भोसले फरार असताना त्याची गाडी जप्त केली होती। ती गाडी देखील आपल्याला दिसते, हीच ती गाडी आहे इंडिवर, ज्यामध्ये सतीश भोसले काही काळ फिरत होता। त्यानंतर ही गाडी शिरूर पोलिसांना रायमो परिसरात सापडली होती आणि ती जप्त करण्यात आली आहे। ती आता सध्या शिरूरच्या पोलीस ठाण्यामध्ये आहे। आपण पाहू शकतो हीच ती गाडी आहे ज्यामधून सतीश भोसले या परिसरात फिरत होता। आता ती गाडी पोलिसांनी जप्त केली आहे। एकंदरीतच सतीश भोसलेला देखील अटक केली असून त्याची गाडी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता थोड्याच वेळात सतीश भोसलेला घेऊन शिरूर पोलीस जे आहेत ते वैद्यकीय तपासण्यासाठी जाणार आहेत। करण, उदय, ज्या प्रकारची आता महत्त्वाची माहिती आपण दिलीत की यामध्ये त्याची जी गाडी आहे तो गाडीमधून आधी प्रवास करत होता, नंतर तो संभाजीनगर, अहिल्यानगर या मार्गे तो प्रयागराजपर्यंत गेला। मात्र या गाडी संदर्भात नेमका पोलिसांना याचा सुगावा कधी लागला, ही गाडी कधी ताब्यात घेण्यात आली, या संदर्भात पोलिसांकडून काही माहिती मिळाली का?
नक्कीच पोलिसांनी ही माहिती दिली. आपण पाहू शकतो आता सतीश भोसले याला घेऊन पोलीस जे आहेत ते वैद्यकीय तपासणीसाठी निघाले आहेत. आपण पाहू शकतो आता त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात आहेत. कशा पद्धतीनं त्याला आता थोड्याच वेळात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात देखील हजर केलं जाईल. एकंदरीत जी आता अटकेची जी कायदेशीर कारवाई आहे ती देखील पूर्ण झाली आहे. आता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याला घेऊन तपासणीसाठी रवाना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच उदय त्या ठिकाणी खोक्याला आता खरं तर वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात आहेत. त्याची दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह आम्हाला दाखवली. मात्र आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की यानंतर आता वैद्यकीय तपासणीच्या नंतर कोर्टात आजच हजर केलं जाणार आहे. साधारण किती वाजेपर्यंत कोर्टात हजर केलं जाऊ शकतं? काही तांत्रिक अडचणीमुळे उदयशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र सतीश भोसले खोक्याला आज बीडमध्ये आणण्यात आलं. अटकेची कायदेशीररित्या प्रक्रिया त्या ठिकाणी करण्यात येते. त्यानंतर आता वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आलं.